अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा, श्रावण मासातील तिसरा श्रावणी गुरुवार आणि आज गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या चतुर्थीच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। बघा, संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे, संकटांचा नाश करणारी, विघ्नांना संपवणारी आणि आपल्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करणारी। असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपल्या मनातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट दिवस असतील तर ते संपून जातात। पण बऱ्याच वेळा आपलं फिजिकल कंडिशन ठीक नसतात, कधी आजारपण पाठी लागलेलं असतं, कधी आपल्याला उपवास व्रत करणं शक्य नसतं। मग अशा वेळेस तुम्ही या चतुर्थीचा किंवा या संकष्टीचा एखादा उपाय जरी केला ना तरी तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लागतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा असा एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ देईल। तुम्ही दिवसभर उपवास केला असेल, दिवसभर व्रत केलं असेल, खूप सेवा केली असेल, तरीही आज रात्री झोपताना तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे। आणि ज्याने दिवसभर काहीच केलेलं नाहीये, ताई आमची इच्छा होती पण आम्ही बाहेरगावी गेलो होतो किंवा आम्हाला वेळ मिळाला नाही किंवा आम्हाला म्हणजे इच्छा असूनही आम्हाला ते पॉसिबल झालं नाही, तर आज रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र म्हणा, संपूर्ण व्रताचं फळ लाभेल। अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे। आज संकष्टीच्या दिवशी रात्री झोपताना फक्त या एका मंत्राचा तुम्हाला पाठ करायचा आहे। हा एक मंत्र तुमच्या आयुष्यातील कितीही वाईट दिवस, कितीही कठीण दिवस, कितीही भयानक दिवस असतील तर ते नष्ट करेल। हा एक मंत्र तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण ज्या इच्छा मनोकामना आहेत या मनोकामना पूर्ण करेल। हा उपाय आपल्याला रात्री 12च्या आत करायचा आहे। 12च्या तुम्ही कधीही, अगदी आत्तापासून कितीही वाजता करा, कितीही वेळात करा चालेल, फक्त 12च्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता तुमचं जेवण झालंय, तर आमचं जेवण झालंय, जेवल्यानंतर आम्ही करू का? तर हो, जेवल्यानंतरही करू शकतात। तुमची इच्छा असेल जेवणाच्या अगोदर करायची तर तुम्ही जेवणाच्या अगोदर जरी हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला गुळाचे 7 खडे घ्यायचे आहेत। खूप मोठे नको, खूप छोटे नको, मध्यम आकाराचे गुळाचे खडे घ्या। गुळ नसेल तर तुम्ही खडी साखरेचे खडे घेतले तरीही चालेल। खडी साखर किंवा गुळ दोघांपैकी काहीही चालेल। याचे फक्त 7 खडे तुम्हाला, 7 तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला हे 7 तुकडे ठेवायचे आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर एक शुद्ध तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा। ऑलरेडी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावलेला आहे, दिवा प्रज्वलित आहे, तर वेगळा दिवा लावू नका, तोच दिवा चालू ठेवा। फक्त बसण्यासाठी आसन घ्या आणि एक रिकामी वाटी घ्या। ही रिकामी वाटी किंवा रिकामी जी प्लेट घ्या ती देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवा। गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल, प्रतिमा असेल किंवा फोटो असेल त्याच्या समोर ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे आणि एका वाटीमध्ये 7 गुळाचे किंवा खडीसाखरेचे खडे घ्यायचे आहेत। आता सगळ्यात पहिले काय करायचं, तर तुम्हाला हा एक गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा जो खडा घेतलेला आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये असा घ्यायचा। तुमच्या मनात जी इच्छा असेल किंवा तुमच्या आयुष्यात आलेलं जे संकट असेल, संकट निवारण्यासाठी हा उपाय करताय तर तुमचं जे संकट असेल तर गणपती बाप्पांना सांगा। तुमच्या काही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करत असाल तर तुमच्या इच्छा गणपती बाप्पांना सांगा, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा जो आता मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आहे गणपती गायत्री मंत्र, ज्याला गणेश गायत्री मंत्र असंही म्हणतात। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। 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 हा जो गणपती गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र आहे हा म्हणायचा आहे आणि हा गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा खडा जो घेतलेला आहे तो गणपती बाप्पांच्या समोर जी प्लेट वाटी तुम्ही ठेवलेली आहे त्याच्यात अर्पण करायचा आहे।
पुन्हा दुसरा खडा घ्यायचा उजव्या हातात, मनात एक इच्छा धरायची आणि इच्छा धरून पुन्हा एकदा गणपती गायत्री हा गणेश गायत्री मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा आणि पुन्हा हा गुळाचा किंवा खडीसाखरेचा घेतलेला खडा गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचा। असे 7च्या 7 खडे तुम्हाला गणपती गायत्री म्हणजे गणेश गायत्री मंत्र म्हणून अभिमंत्रित करून इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला यातले 4 खडे बाजूला काढायचे, गुळाचे असतील किंवा खडीसाखरे असतील 4 खडे बाजूला काढायचे आणि आपल्या घराच्या आतमध्ये ज्या 4 दिशा आहेत किंवा जे 4 कोपरे आहेत या चहू बाजूने या 4ही दिशांना हे 4 गुळाचे खडे ठेवून द्यायचे। रात्रभर हे गुळाचे खडे किंवा खडीसाखरेचे खडे असेच ठेवायचे आहेत। जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल, सकाळी उठून स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर जेव्हा तुम्ही घर वगैरे झाडणार असाल तेव्हा ते उचलायचे आणि घराच्या बाहेर निर्माल्यामध्ये असेल किंवा घराच्या बाहेर एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्यायचे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर जे राहिलेले 3 गुळाचे खडे असतील, 4 गुळाचे खडे आपण रात्री या ठिकाणी चहू बाजूने म्हणजे घरातल्या 4 दिशांना ठेवलेले आहेत। शेवटचे जे 3 खडे शिल्लक राहतील हे देवघरातच ठेवायचे। दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे केलं, देवघरात दिवा वगैरे लावला की त्याच्यानंतर यातील 1 खडा उचलायचा आणि समोर जो आपण दिवा लावलेला आहे देवघरामध्ये त्याच्यामध्ये हा 1 खडा घालायचा। आता जे 2 शेवटचे खडे शिल्लक राहतील त्यातील 1 गुळाचा किंवा खडीसाखरेचा खडा हा स्वतः ग्रहण करायचा आणि जो शेवटचा गुळाचा खडा किंवा तुम्ही खडीसाखर घेतली असेल तर ती तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना तुम्ही चहा बनवू शकतात, तुम्ही दूध देऊ शकतात किंवा तुमचं एकत्रित एखादं पाणी असेल तर त्या पाण्यात तुम्ही हा खडा घालू शकतात आणि हे जे पाणी किंवा हे जे तीर्थ होईल हे सगळ्या सदस्यांना तुम्ही प्यायला देऊ शकतात। या उपायानंतर बघा तुमच्या आयुष्यातील विघ्न अडचणी दूर होतील आणि मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील। तुम्ही लक्ष्मीची सेवा बघा, तुम्ही हनुमानांची सेवा बघा, तुम्ही गणपती बाप्पांची सेवा बघा, तुम्ही महादेवांची सेवा बघा। प्रत्येक सेवा ही गुळाशिवाय किंवा खडीसाखरेच्या नैवेद्याशिवाय अपूर्ण असते। प्रत्येक मंदिरात गेलात तर तिथे प्रसाद म्हणून काय म्हणतं तर खडीसाखर किंवा गुळ, कारण प्रत्येक पूजेमध्ये गुळ आणि खडीसाखर हे अत्यंत प्रभावी मानलं जातं। जेव्हा तुम्ही आज या चतुर्थीच्या दिवशी हे गुळाचे खडे किंवा खडीसाखरेचे खडे जेव्हा तुम्ही बाप्पांना अर्पण कराल आणि बाप्पांना अर्पण करून अभिमंत्रित करून हे गुळाचे किंवा खडीसाखरेचे खडे घरातील चहू दिशांना तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या घरामध्ये चहू बाजूने लक्ष्मीचा ओघ वाढेल, सकारात्मकता येईल, चहू बाजूने धनधान्यात बरकत येईल आणि घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल। जेव्हा यातील तुम्ही 5वा खडा हा दिव्यात घालाल तेव्हा तुमच्या घरात एक लख्ख प्रकाश पडेल, घरामध्ये असणारा अंधार जो आहे तो नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल। जेव्हा तुम्ही 6वा खडा हा स्वतः ग्रहण कराल तेव्हा तुमचं पूर्ण शरीर आतून बाहेरून पवित्र होईल, कोणाची नजर बाधा लागलेली असेल तर ती नष्ट होईल। आणि जेव्हा तुम्ही शेवटचा खडा हा सगळ्या घरातील सदस्यांच्या पाण्यात घालाल किंवा तीर्थ स्वरूप हे तुम्ही जेव्हा त्यांना प्यायला द्याल तेव्हा गणपती बाप्पाचा साक्षात रूपी आशीर्वाद हा सगळ्या सदस्यांना मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरातील सगळ्याच सदस्यांची प्रगती होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।